नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी शुभम पवार. लाडकी बहीण योजनेची केवायसी सुरू झालेली आहे, परंतु भरपूर जणांना प्रॉब्लेम येत आहेत. आज आपण या व्हिडिओमध्ये त्याच प्रॉब्लेमचं सोल्युशन काय असणार आहे हे थोडक्यात समजून सांगणार आहे. म्हणजे तुमचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत. मी काही मोजके प्रश्न काढलेले आहेत जे महत्त्वपूर्ण आहेत आणि त्याच प्रश्नांची उत्तरे की काय करावं लागेल ते तुम्हाला सांगणार आहे. तर आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. मित्रांनो, सगळ्यात जास्त जर प्रॉब्लेम कुठला येत असेल तर तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो, म्हणजे अनेबल टू सेंड OTP. हा जो प्रॉब्लेम आहे तो भरपूर जणांना येतोय. आता याचं सोल्युशन काय आहे? तर आता 2 कोटीपेक्षा जास्त लाभार्थी या वेबसाईटवरती व्हिजिट करतील, दररोज त्याच्यामध्ये केवायसी करण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे OTPचा प्रॉब्लेम हा सर्वांना येणार आहे. तर आता याच्यावर सोल्युशन आपण असं पाहिलंय की तुम्ही रात्रीचं 11-12 नंतर जर केवायसी केली तर तुमची केवायसी जी आहे ते कंप्लीट होईल. तर जास्त लोड जो येतोय त्याच्यामुळे हा OTP पाठवला जात नाहीये. त्यामुळे अनेबल टू सेंड OTP हा जो प्रॉब्लेम आहे तो भरपूर जणांना येत आहे. तर थोड्या दिवसाने पुन्हा प्रयत्न करा किंवा रात्रीची तुम्ही केवायसी जी आहे ते करू शकता. सगळ्यात जास्त आणि महत्त्वाचा प्रश्न विचारला जाणारा तो म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट जे काही पैसे आहेत ते आम्हाला आलेले नाहीयेत. जून महिन्यापासून आमचे हप्ते बंद झाले, ते पैसे आम्हाला आले नाहीत. तर आता आम्हाला ते सगळे पैसे मिळतील का? त्यासाठी काय करावं लागेल? तर त्यासाठीच सरकारने ही केवायसी प्रमाणीकरण म्हणजेच पडताळणी सुरू केलेली आहे. ही केवायसी तुम्ही केली तर लक्षात ठेवा, तुम्ही जर पात्र ठरला तर तुम्हाला जून, जुलै, ऑगस्टचे सगळे पैसे एकत्र मिळतील. ही गोष्ट लक्षात ठेवा. याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी अगोदरच दिलेली आहे. हा प्रश्न तुमचा क्लिअर झाला असेल. त्यानंतर भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत, त्यांनी त्यांचा आधार नंबर टाकल्यानंतर एक एरर येतोय, तो तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो. तो एरर आहे, सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत समाविष्ट नाही. याचा अर्थ असा होतो की तुमचं नाव लाडक्या बहीण योजनेमधून वगळण्यात आलेलं आहे. तुम्ही अपात्र आहात. आता तुम्हाला काहीही पर्याय नाही. तुमच्या घरामध्ये काहीतरी 4 व्हीलर असू शकते किंवा आयटी रिटर्न कोणी करत असेल किंवा एकापेक्षा जास्त महिला असू शकतात. त्यामुळे तुमचं नाव म्हणजे जे काही अपात्र आहे, तुम्ही अपात्र यादीमध्ये गेलेला आहे, तुम्ही पात्र नाही म्हणून तुमचं नाव याच्यामध्ये नाही. तुमची केवायसी सुद्धा होणार नाही. हा जर एरर तुम्हाला येत असेल तर तुमचा विषय संपलेला आहे. तुम्ही आता या लाडक्या बहीण योजनेमध्ये नाहीत. त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे भरपूर जण विचारतायत, केवायसी करताना पती आणि वडील हा जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये आधार नंबर टाकायचा आहे, परंतु आमच्या जे काही वडील आहेत ते नाही आहेत, कोणाचे पती हसबंड नाही आहेत. तर पती किंवा हसबंड जर नसेल तर त्यामध्ये काय ऑप्शन आहे? तर यामध्ये सरकारने विचार करायला हवा होता. तिथे कोणताही ऑप्शन सरकारने दिलेला नाही. तर आपण तो काही प्रश्न आहे तो पुढे पाठवलेला आहे. आता टेक्निकल टीमकडून जो काही पर्याय आहे तो लवकरच उपलब्ध करण्यात येईल आणि हा जो पर्याय आहे तो उपलब्ध झाल्यानंतर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवला जाईल. त्यामुळे आत्ता काही पर्याय नाहीये. ज्यांच्याकडे पती किंवा वडिलांचं आधार कार्ड आहे ते आधार कार्ड नंबर टाकून OTP टाकून ते केवायसी करू शकतात. पण ज्यांच्याकडे काहीच पर्याय नाहीये त्यांना आत्ता थोडं थांबावं लागेल. थोड्या दिवसात त्यांच्यासाठी सुद्धा पर्याय उपलब्ध होणार आहे. तर पुढचा प्रश्न, भरपूर जण हा एक प्रश्न विचारतायत की पती आणि वडील यांपैकी कोणाचा आधार नंबर आम्ही टाकू? आम्ही फॉर्म ह्या नावाने भरलेला आहे, आम्ही फॉर्म त्या नावाने भरलाय, आता आम्ही नाव चेंज केलंय, आता आम्ही वडिलांचा आधार नंबर टाकू का पतीचा आधार नंबर टाकू? तर याचं स्पष्ट उत्तर असं आहे, तर तुमच्या आधार कार्डवरती वडिलांचं नाव असेल तर तुम्हाला वडिलांचा आधार नंबर टाकायचा आहे आणि जर तुमच्या आधार कार्डवरती हसबंडचं नाव असेल, पतीचं नाव असेल तर तुम्हाला तुमच्या हसबंडचा म्हणजे पतीचा आधार नंबर टाकून केवायसी करायची आहे. त्यानंतर भरपूर जणांचा एकच प्रश्न येतो केवायसी करताना, तो म्हणजे होय करायचंय का नाही करायचं? जे निवृत्ती वेतनचा ऑप्शन आहे सरकारी कर्मचारी वगैरे, तिथे प्रश्नच त्यांनी व्यवस्थित नीट टाकलेला नाहीये, नीट तो प्रश्न बनवलेला नाही. एकदम सुटसुटीत तो प्रश्न बनवायला हवा होता. त्यामुळे भरपूर जणांचं कन्फ्युजन झालं नसतं, पण आता भरपूर जणांचं कन्फ्युजन झालंय. भरपूर जणांनी कोणांनी होय केलंय, कोणांनी नाही केलंय. तर लक्षात ठेवा, होय करा, नाही करा
यामध्ये मला नाही वाटत काही फरक पडेल, कारण तुमचा आधार नंबर तुमच्या वडिलांचा किंवा पतीचा आधार नंबर तिथे गेलेला आहे. त्यामुळे आधार नंबरवरून कळेल की सरकारी कर्मचारी कोण आहे किंवा फॅमिलीमध्ये विवाहित कोण असेल किंवा अविवाहित कोण असेल, फॅमिलीमध्ये किती मेंबर्स आहेत, हे सगळं आधार नंबरवरून कळणार आहे. त्यामुळे याचा काही इफेक्ट पडणार नाही. जर यामध्ये काही बदल झाला तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवला जाईल. त्यानंतर भरपूर जण असं सुद्धा विचारतायत की जे डिक्लेरेशन आहे ज्यामध्ये विचारलंय विवाहित 1 आणि अविवाहित 1, त्यामध्ये जो पर्याय 2 नंबरचा आहे तिथे आपल्याला होय करायचं आहे का नाही करायचं आहे. जर घरामध्ये एकच महिला असेल, घरामध्ये 3-4 महिला असतील तर ते तुमच्या रिक्वायरमेंटनुसार आहे. घरामध्ये एक अविवाहित आणि एक विवाहित महिला जर असेल तर तुम्हाला होय करायचं आहे. घरामध्ये 2 पेक्षा जास्त महिला असतील तर तुम्हाला नाही करायचं आहे. पण लक्षात ठेवा, जर तुम्ही नाही केलं तर तुम्ही अपात्र होणार आहात, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि एकच महिला असेल तर तुम्हाला तिथे होयच करायचं आहे. हे महत्वपूर्ण प्रश्न होते आणि त्यासोबतच अजून काही प्रश्न आहेत जे की KYC ची शेवटची तारीख काय आहे. KYC करायची मुदत ही 2 महिन्याची दिलेली आहे. तर हा महिना आहे, पुढचा महिना आहे, तर 2 महिन्यामध्ये तुम्हाला ही KYC जी आहे ते करून घ्यायची आहे. आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न तो म्हणजे लाडकी बहीण योजना जर आम्हाला बंद करायची असेल तर काय करायचं. भरपूर जण विचारतायत की बंद करायची आहे, सरेंडर करायची आहे, कसं करायचं. तर आता तुम्हाला एकच पर्याय राहतो, तो म्हणजे तुम्ही ही जी KYC आहे ती KYC करू नका. तुमच्या लाडक्या बहीण योजनेचं जे काही पैसे येतात ते बंद होऊन जाईल. तुमची योजना ते तुम्ही बंद करू शकता. ही KYC करू नका म्हणजे तुमच्या लाडक्या बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत ते बंद होतील. हे महत्वपूर्ण तुमचे प्रश्न होते, याची उत्तरे तुम्हाला मिळाली असतील तर कमेंट बॉक्समध्ये अजून तुम्ही प्रश्न विचारू शकता. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्या प्रश्नांची उत्तरे नक्की पाहूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.